नमस्कार. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपले स्वागत. कोकण आणि परिसराच्या घडामोडींचा वेध घेणाऱ्या बातमीपत्रात या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. वाहतूक कोंडी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक. वाहतूक पोलीस कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन. गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीला वाहतूक पोलिसांचे फसलेले नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेश सरचिटणीस उमेश अग्रवाल आणि अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ झाली आहे. आधीच सुरू असलेले मेट्रो रेल्वेचे काम आणि पोलिसांचे फसलेले नियोजन यामुळेच ही वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप करीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळेस आंदोलकांनी वाहतूक पोलीस कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी उमेश अग्रवाल म्हणाले, ठाणे शहरातील वाहतुकीचा पुरता बोरिया वाजला आहे. सुमित नावाच्या कोणा बाबाच्या सांगण्यावरून शहरातील अनेक डिवायडर टाकण्यात आले होते. त्यामुळेच वाहतूक कोंडीत ठाणेकर गुदमरत होते. आता रस्त्यातील खड्डे आणि पोलिसांचे नियोजन फसत असल्याने ही कोंडी होत आहे. जर पोलिसांनी वेळीच योग्य नियोजन केले नाही तर आम्ही या प्रकरणात न्यायालयात दाद मागू असा इशाराही उमेश अग्रवाल यांनी दिला. तर अभिजित पवार यांनी डिवायडर बाबाच्या सांगण्यावरून वाहतुकीचे नियोजन केले जात आहे, या सरकारच जबाबदार आहे अशी टीका केली. या आंदोलनात विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, अभिषेक कुसाळकर, श्रीकांत भोईर, संदीप वेताळ, कुणाल भोईर, समीर नेटके, विशांत गायकवाड, आशिष वाघ, मनीष शर्मा, दीपक वरटे, गणेश सूर्यराव आदी सहभागी झाले होते. काम चालू असतं. ज्या पद्धतीने ते लोक फिरतात, त्यांना काय फिरायला एकदम मस्त की फिरणं वगैरे झालं. अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिले झालं. पावसाळ्यामध्ये डांबर टाकतात, पावसाळ्यामध्ये रस्ता काँक्रीट करतात. ते कधी टिकतं का? अहो, शाळकरी मुलांना, लहान लहान मुलांना माहिती आहे हो कामं कशी केली जातात. ज्या पद्धतीने आता ह्या ट्रॅफिक वाढ चालली आहे, ह्या तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही ज्या माणसाने सांगितल्याप्रमाणे जो बाबा आर्किटेक्ट आहे, तो बाबा आर्किटेक्टला जरा थांबवा. जे डिवायडर असतील ना वेडेवाकड्यासारखे, ते डिवायडर काढून टाका पहिले. अहो, त्या मुलांना शाळा सुटल्यानंतर त्या मुलांना 2-2 तास आपल्या घरी जावे लागतात. जे नोकर चाकरी करतात त्यांचा पगार कापला जातो. तो पगार सरकारांना भरून देणार आहे का? ज्या पद्धतीने ॲम्ब्युलन्समध्ये एखादी पेशंट ॲडमिट करायला न्यावा लागतो, घरातनं निघाल्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 तास त्याला हॉस्पिटलला पोचावं लागतं. अरे कसं चालेल हे? आज विमानातनं निघालेल्या माणसाला तिकडे वसंत विहारला जाऊन युटर्न वगैरे मारावे लागतात. काय करून ठेवले ठाण्याचं आहे? वाहतूक विभाग कुठं कमी पडतं, कशामुळे कमी पडते? दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्याकडे मोठा ताफा असतो, इथं देखील डायव्हर्जन करत अनेक पोलीस. हा ताफा आता ती स्टाईलच आहे, त्यांची स्टाईल झालेली आहे एका प्रकारची. आणि हे जास्त दिवस चालणार नाही. अजून 4 महिने राहिले, 3 महिने राहिले शेवटचे त्यांचे. पण ज्या पद्धतीने हा सगळा खेळ खंडोबा चालू आहे ना, तो सर्व सरकारला हे पोलीस प्रशासन काय ऐकणार? कसं चालेल त्यांचं? त्यांना वरतून फोन आलेला तर त्यांच्या कामामध्ये हे लोक लुडबुड करतात ना. कामामध्ये लुडबुड केल्या प्रकारे त्या पद्धतीने असं काम चालतं ना. म्हणून या सर्व गोष्टींचा हे लोक फायदा घेतात. त्यांच्या मर्जीप्रमाणे काम करतात, त्यांच्या मर्जीतल्या माणसांना कामं देतात. त्याच्यामुळे ही अशी ठाण्याची अवस्था आहे. वाटतं वाहतूक कोंडी दूर झाली नाही तर तुमचं पुढचं पाऊल का असणार आहे? राष्ट्रवादी युवक आज या ठिकाणी या मागून करत आहेत. भविष्यात कशा प्रकारचं पुढचं पाऊल असणार? ज्या पद्धतीने या सर्व गोष्टी चालू आहेत, आता आम्ही तुमच्यासमोर नाही बोलू शकत. जे आम्ही करणार आहोत ह्याच्या पुढे हे आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत. त्या झाल्यानंतर तुम्हाला कळते कुठल्या प्रकारचं हे आंदोलन असेल. पालकवर्ग कशा प्रकारे तुमच्या बाजूने, ठाणेकर कशा बाजूने आहेत? कारण सर्वच बाजूने. ज्याला 10 वाजता नोकरीला पोचायचं आहे त्याला आज 5 वाजता उठावं लागतं. हे कसं चालेल? हे कोण खपवून घेणार आहे? काय करून ठेवलंय ठाण्याचं? काही शहराला हे स्मार्ट सिटीचा दर्जा दिलेला आहे, पण ही ठाणे स्मार्ट सिटी नव्हे तर ट्रॅफिक जॅम सिटी याची ओळख होत चालली हळूहळू. ज्या पद्धतीने प्रशासन टोटली फेल झालेलं आहे, प्रशासनाचे ताडंब उडालेला आहे. इकडे कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाही आहे. आज तुम्ही बघत असाल पातलीपाडा ब्रिजवर वारंवार अपघात होत आहेत. कंटेनर पलटी होतो, कंटेनर तिथे 12-12 तास पलटी झाल्यानंतर 12-12 तास ठाणेकर नागरिकांना ट्रॅफिक जॅममध्ये अडकावं लागतं. आज ॲम्ब्युलन्स असतील, आज शाळकरी मुलांच्या बसेस असतील, आज नोकरी कामगारवर जाणारा माणूस असेल, आज प्रत्येक जण हे ट्रॅफिकमुळे त्रस्त आहे. पूर्वी मुंबईवरनं येताना आपल्याला फक्त मुलुंडला जाम लागायचा. आज
माजीवाड्यापासून घोडबंदरला जाताना आपल्याला 1 ते 1.5 तासाचा कालावधी नॉर्मली जर आज नॉर्मल दिवस जरी असेल तरी लागतो. आज कुठल्याही प्रकारचं नियोजन हे ट्रॅफिक पोलिसांकडनं होत नाही आहे. तुम्ही एखादी नो पार्किंगमध्ये गाडी लावा, ती गाडी उचलायला पहिले ट्रॅफिक पोलीसवाले येतील, तुमचं चलान मारायला, तुमचे फोटो काढायला पहिले पोलीस येतील तिकडे. परंतु आज जे ठाणेकर नागरिक, जे टॅक्स पेयर्स आहेत, ज्यांच्यामुळे हा राज्य चालतो, ते जी लोक आहे ते त्रासलेले आहेत, त्यांचं निवारण कोण करणार, त्याचं उत्तर मागण्यासाठी आज आम्ही ठाणे ट्रॅफिक DCP कार्यालयात आलेलो आहे. आज तुम्ही बघत असाल माजीवाड्यापासून जे मेट्रोचं काम चाललेलं आहे, मेट्रोच्या कामामुळे ग्लॅडी अल्वारिस रोड असेल, आमचा भाग जो टिकुजिनीवाडीचा भाग आहे, टोटल ट्रॅफिक हे तिकडनं डायव्हर्ट केला जातो. आज हिरानंदानी मेडोज असेल, हिरानंदानी मेडोजपासून पूर्वीचा जो काळ होता त्यात हिरानंदानी मेडोजचा परिसर असेल, तिथे कधी ट्रॅफिक जॅम नसायचा. वसंत विहारचा जो परिसर असेल तिथे कधी ट्रॅफिक जॅम नसायचा. आज तुम्ही बघितलं तर त्या परिसरात देखील लोकांना अर्धा तास ट्रॅफिक जॅममध्ये थांबावं लागतं. याची जबाबदारी कोणाची? आज वेडेवाकडे जे डिवायडर टाकलेले आहेत, कोणाच्या सांगण्यावरनं चाललेत का? आता ठाण्याचं ट्रॅफिक हे बाबा लोक चालवणार आहेत का? याचं उत्तर आम्हाला पाहिजे. तर एकंदरीत मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत. सागर डिजिटल, वस्तुनिष्ठ बातमी, घटनेचा पाठपुरावा आणि हित आमच्या असंख्य दर्शकांचे. सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.